जिल्ह्यातील सर्वच कृषी पंपधारक शेतकरी व ग्राहक पाणी पुरवठा संस्थांना मोफत वीज मिळावी, तसेच कृषी पंपधारकांची मागील थकबाकी निरंक करावी, तसेच अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। साहेबांचं जे आंदोलन आहे हे 7.5 HP पर्यंतचे शेतीचे पंपाचं वीज बिलं हे महाराष्ट्र सरकारनं 2024 एप्रिलपासून माफ केलेले आहे 2027 पर्यंत। 2019 पासूनच्या असलेले बिलं आहेत ही भरू नका असं म्हणतात, परंतु त्या थकबाक्या शेतकऱ्यांच्या नावावर दिसतात आणि ह्या थकबाक्या काढून टाकाव्यात ही एक मागणी आहे। दुसरी गोष्ट 7.1 हॉर्स पॉवर 8 हॉर्स पॉवर ह्या मोटरीच मिळत नाहीत, 13 हॉर्स पॉवर, परंतु इथं नोंद आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावर। ज्यांच्याकडे 3 हॉर्स पॉवर 5 हॉर्स पॉवरच्या मोटरी आहेत त्यांची 10 हॉर्स पॉवरची बिलं घेतली जातात। आणि या सर्व मुद्दे घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये अंतर पाडू नका, फूट पाडू नका। कोणताही शेतकरी असा नाही आहे की जो 10 हॉर्स पॉवर 15 हॉर्स पॉवर स्वतःच्या शेतीसाठी वापरतो। का वापरावं लागते तर ज्यांची शेती नदीपासून लांब आहे, ज्यांचं हेड जर रिव्हर बेड लेवलपासून उंच आहे, अशांना 1 नाही 2 नाही 3 स्टेजमध्ये पाणी न्यावं लागते आणि त्यासाठी जादा हॉर्स पॉवर त्यांना लागते। जर पर कॅपिटा कन्झम्पशन जर बघितलं तर 1.5, 2, 1 एवढंच आहे प्रत्येक शेतकऱ्याचं, परंतु कागदावरती जास्त दिसते कारण 7, 8, 10 शेतकऱ्यांनी मिळून एकाच्या नावावरती कनेक्शन घेतलं जो विश्वासार्ह आहे त्याच्या, आणि ती सामुदायिक पद्धतीनं कोऑपरेटिव्ह स्थापन करू शकत नाहीत कारण त्याला कोऑपरेटिव्हला स्थापन करायला 50हून जास्त सभासद लागतात। 7, 8, 10 लोक एकत्र येऊन ह्या करतात आणि ह्या लोकांच्यावर शेतकऱ्यावर पर्यायानं पूर्ण अन्याय होतोय। असा कुठला शेतकरी आहे का की ज्यानं 10, 12, 15 हॉर्स पॉवरचं कनेक्शन घेतलंय आणि तो दुसऱ्या कारणासाठी ते पाणी वापरतो? असं कुठलाही शेतकरी नाही, तो शेतीसाठीच वापरतो। मग हे भेदभाव कशाला? एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि 14,500 कोटी आता सरकारनं माफ केलेत, 17,000 कोटी लागतात हे सगळ्या शेतकऱ्यांना समाविष्ट करायला। त्या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा ही आमची विनंती आहे सरकार। कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळी संपन्न झाली। कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली। यावेळी माजी आमदार महादेव महाडिक तसेच संचालक मंडळ उपस्थित होते, तर विरोधी आमदार सतेज पाटील गटाच्या सभासदांना कारखान्याच्या गेटवरच अडवण्यात आले असा आरोप घेत गेटवरच समांतर सभा घेत निषेध व्यक्त केलाय। कारखान्याच्या आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं सर्व स्वाभिमानी सभासदांसह आम्ही आलो होतो। कारखान्याच्या प्रशासनाकडून आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती। त्यातलं महत्त्वाचं म्हणजे कारखान्यावर जो असणारा कर्जाचा बोजा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आता सध्या कारखाना 170 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये आहे। त्याचबरोबर सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी 124 कोटी रुपये त्यांच्याकडून परत कर्जावर घेण्यात येणार आहेत आणि याच्याशिवाय NCDC कडून परत त्यांनी 176 कोटी रुपयाची मंजुरी घेतलेली आहे राज्य शासनाच्या हमीवर। हा सगळा जर विचार केला तर एकूण 470 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये हा कारखाना जाणार आहे। त्याचं कुठलंही स्पष्टीकरण, त्याचा कुठलाही खुलासा, त्याची कुठलीही तपशीलवार माहिती यांनी सभासदांना दिलेली नाही। त्यांना ती टाळायची होती म्हणून आता गेल्या वर्षी निदान 1 तास 1.5 तास सभा चालवली, आज 30-35 मिनिटात सभा आटपली राष्ट्रगीतासह। त्यामुळं म्हणून आमच्या भावना तिथंपर्यंत पोचू दिल्या नाहीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून। त्यामुळं आम्ही निषेध करून इथं अडवलं आम्हाला। तिथं विरोधकांना स्वतंत्र माईक किंवा स्वतंत्र बसायची कुठेही व्यवस्था केली जात नाही। या कारखान्याच्या सभेत गेल्या 7-8 वर्षाचा आमचा अनुभव आहे। यावर्षी तसंच होतं। अगोदर सगळे बाहेरचे लोक बिगर सभासद बाहेरचे आणून सगळा सभामंडप भरून घेतला होता, त्यामुळे आमच्या सभासदांना बसायला यांनी जागा ठेवलेली नव्हती। ती इथं या ठिकाणी आम्ही त्यासाठी स्पीकर लावून गाडी आम्ही आणली होती, पण ही गाडी सोडणार नाही म्हणून पोलिसांनी आम्हाला सांगितलं, त्यामुळे आम्ही इथंच उभा राहून इथं आम्ही निषेध सभा घेतली। निश्चितपणे गेल्या वर्षी जी या कारखान्याची निवडणूक झाली, एक कलानं एक दिलानं सभासदांनी विश्वास दिला आणि या विश्वासाला पात्र होऊन ज्या कारखान्याची वाटचाल चालू आहे
यासाठी सुद्धा आज सभासदांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती आणि या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरित्या उचलली जात आहेत. त्यामुळे या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे. विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे, पण नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा 100% विरोध हा संपून जाईल आणि कारखान्याच्या सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीनं न्याय मिळेल. निश्चितपणे मध्ये जी घटना जी घडली ती दुर्दैवी घटना आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक जे आदरणीय चिटणीस साहेब आहेत यांना मोजक्या सभासदांनी बावड्यातल्या जाणून बुजून मारहाण केली. काही कारण नव्हतं, कुठेतरी दहशत पसरवायची, पण या दहशतीला आम्ही न घाबरता हा कारखाना बावडा असतील बावड्यातले सभासद हे चांगल्या विचाराचे पण आहेत ते आणि उरलेले जे 121 गाव आहेत आणि नवीन 46 गावं या सगळ्या लोकांना एक वेगळी भीती निर्माण झाली आणि कुठंतरी या वृत्तीला विरोध व्हावा म्हणून या जनरल बॉडीला या सभासदांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे. निश्चित प्रशासन आम्ही योग्यरित्या कायदा समजून घेऊन सहकाराचा त्याच्यावर आम्ही कारवाई करू. भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवरील धोका पूर्णतः टळला नाही. राज्यघटना पायदळीत उडवून व लोकशाही प्रक्रिया मोडीत काढून निर्माण झालेलं व गेली 2.5 वर्ष काम करत असलेलं बेकायदा सरकार हा महाराष्ट्रातील लोकशाही प्रेमी जनतेचा चिंतेचा विषय आहे. संत तुकाराम ते संत गाडगेबाबा, संत तुकोजी महाराज यांच्या व फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीतून प्रबोधनातून घटनेची 4ही मूल्ये स्वीकारणारा पुरोगामी महाराष्ट्र सध्या सांप्रदायिकतेच्या विळख्यात अडकलेला आहे. याकरता 17 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर 2024 दरम्यान पुरोगामी संघटनांच्या वतीने संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली. त्याशिवाय आपण या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला ते मुद्दे मी आजही तुमच्या पुढ्यामध्ये मांडले आहेत, ते मी रिपीट करत नाही. तुमचे क्वेश्चन आले तर त्यावेळेस मी येईन. माणसं विकतच घ्यायची, सरळ सरळ जेलमध्ये जायचंय की 50 कोटी घ्यायचे, 60 कोटी घ्यायचे, 20 कोटी घ्यायचे, मंत्रीपद घ्यायचे, चॉईस. सोबत आला तर पैसे घ्या, नाही तर मंत्रीपद मिळेल, नाही तर जेलमध्ये जावं. असं बनून बनून सरकार पाडली आणि सरकार निर्माण केली. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आणखी बारकावे माहिती. त्यामुळे या पद्धतीचं हे संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये उठून टाकायचं आहे. पुन्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही रिस्टोर करायची आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घटनेचं राज्य निर्माण करायचं आहे. एकेकाळी मी याच लोकांसोबत जे आज लोक आहेत ज्यांच्या विरुद्ध मी उभं राहिलो त्याच लोकांसोबत मी काम करून इंदिरा गांधींना विरोध केला आहे. त्यांच्या इमर्जन्सीला विरोध करून जेलमध्ये गेलो आहे. जनता पार्टीचं यांना सोबत घेऊन गठन केलेलं आहे. काँग्रेसच्या विरोधामध्ये दणकून प्रचार 77 मध्ये 78 मध्ये आणि नंतर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये केला आहे. त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून पूर्णतः वेगळा राहिलो, त्याचा काही संबंध येऊ दिला नाही. आज ती गरज वाटते म्हणून या पद्धतीचं आम्ही जनजागरण करतो. आपण सांगतो जे समाजामधलं आजचं वातावरण आहे ते वातावरण जर नीटपणे महाविकास आघाडीने हुशारीनं हाताळलं तर थम्पिंग मेजॉरिटीला महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. कारण आता ज्यांना आत्मविश्वास नव्हता की आपण बीजेपीला हरवू शकतो त्यांच्यामध्ये तो आलेला आहे आणि बीजेपी मध्ये असून ज्यांना वाटतं की या पद्धतीचं नको आहे त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास आलेला आहे की आपल्या आसपासच्या लोकांना आपल्याला गचंडी देत आहे आणि त्यामुळे थम्पिंग मेजॉरिटीमध्ये महाविकास आघाडी निवडून येऊ शकते जर यांनी काही घोडचुका केल्या नाही तर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। महाराष्ट्रातील संविधानिक गोंडगोवारी जमातीबाबत माननीय सुप्रीम कोर्टाने अपील नंबर 4096/2024 च्या निर्णयात करा 83 मध्ये नमूद एथ्रोपॉलॉजी सर्वे ऑफ इंडियाचा संदर्भ गोंडगोवारी जमातीचे सांस्कृतिक व रूढी परंपराबाबतचे विश्लेषण देऊन गोंड जमातीचे उपजत असलेली गोवारी जमात ही वाघोबा नागोबा पुजतात, गायगोंदाच्या दिवशी सार्वजनिकरित्या ढाल पूजा करतात। भारताच्या अनुसूचित जातीच्या यादीत गोंडगोवारी या नावाने समाविष्ट करण्यात आले आहे। शासनाने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा बहिष्कार करण्यात येईल। आणि आर्टिकल 342 संविधानिक मागणी आहे आमची। आम्ही ऑलरेडी शेड्यूल ट्रेडच्या यादीमध्ये 18व्या सूचीमध्ये आहोत। गोंडगोवारी या नावाने आम्ही 1985 पर्यंत लाभ घेत होतो, पण शासनाने 85ला काळा GR काढून त्याच्यामध्ये आमचे जे ॲफिनिटी आहे, संस्कृती आहे, त्याच्यामध्ये नमूद नसल्यामुळे आम्हाला वंचित करण्यात आलं। पण हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायानुसार जे पॅरा नंबर 83 मध्ये क्लिअर केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं, जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुजतात तेच खरे गोंडगोवारी आहेत। आमचं म्हणणं हेच होतं की जे आमची सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे त्याचं अंमलबजावणी करण्यात यावी। त्यावर वर्णे कमिटी गठीत गेली होती। त्या वर्णे कमिटीला 6 महिने पूर्ण होऊन एक महिना अतिरिक्त झालेला आहे, म्हणजे 7 महिने पूर्ण झालेला आहे। अजून सुद्धा त्या वर्णे कमिटीचा अहवाल सादर झालेला नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी परत मागे 17 दिवसाचं आमरण उपोषण होतं। या इथे आज आम्ही मरेपर्यंत बसायला तयार आहोत। जर शासनानं आमचा जर अहवाल सादर केला नाही, सकारात्मक अहवाल सादर केला नाही, आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी जर बहाल केला नाही, तर आम्ही या 27 तारखेला भव्य असं मोर्चा आणि जेलभरो आंदोलन केलेलं आहे। त्यासोबतच अगर त्यांनी तेव्हासुद्धा ऐकलं नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर जाहीरपणे बहिष्कार टाकलेला आहे। जर या शासनानं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये यांना धडा शिकवला त्याच पद्धतीने यांना विधानसभेमध्ये आम्ही सुद्धा धडा शिकवू। माझं नाव सचिन सजाने आहे, माझं प्रॉपर यवतमाळ आहे आणि 21 तारखेपासून आम्ही तिघंजण सोडून मी सचिन उदयवान सजाने, किशोरभाऊ चौधरी आणि चंदन कोहरे आम्ही तिघंजण 21 तारखेपासून आमरण उपोषणाकरिता बसलेलो आहोत। आणि या गोंडगोवारी जमातीच्या मागणीसाठी आम्ही मागेही 26 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत 17 दिवस आमचं आमरण पहिल्या टर्ममध्ये झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर समिती गठीत झाली, वनडे समिती म्हणून। त्या समितीने 6 महिन्याचा अवधी घेतला आणि 6 महिन्याचा अवधी समाप्त झाल्याच्या नंतरही त्यांनी अजून वाढीव राज्य शासनाने 2 महिने दिले। तर त्याच्या अनुषंगानेच आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। तर आमच्या 6 महिने दिल्याच्या नंतरही राज्य शासनाने आमचा अहवाल सादर करावा व आमच्या 1985च्या GRमध्ये जे दुरुस्ती आहे संस्कृतीची ते दुरुस्ती करावी, याच्यासाठी हे समिती गठीत केली आहे। हे लवकरात लवकर झालं पाहिजे। आणि 27 तारखेला आमचा महामोर्चा राहणार आहे विभागीय आयुक्तालय नागपूर येथे, इथूनच निघणार आहे तो मोर्चा आणि जेल भरो कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे। बोला। यामध्ये विदर्भामधून आमच्या गोंडगोवारी जमातीचे 4 ते 5 लाख लोकसंख्येनं इथं जमात बांधव येणार आहे त्या संख्येने। जर सरकार तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर समोरची भूमिका काय राहणार? मागण्या जर पूर्ण होत नसतील आणि आचारसंहितेमध्ये जर आम्हाला म्हणजे घालत असेल निवडणुकीचा बहिष्कार करा। निवडणुकीवर आमचा 100% बहिष्कार राहील। एकही कुठलाही उमेदवार आमच्या घरापर्यंत येणार नाही आणि आम्ही निवडणुकीवर मतदानही करणार नाही, बहिष्कार राहील। प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे या 4 नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन बंडाचा एल्गार करणार असल्याचे सांगितले।
भाजपसोबत अजितदादा पवार यांनी युती केल्याने महायुतीची ताकद वाढली, पण अजितदादांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने चिंचवड विधानसभेत बंडाची घडी पडल्याचे दिसते. लवकरच काही नगरसेवक महायुतीमधील सोबत आहेत. सर्वांची बैठक घेत संगनमताने नौखा चेहरा चिंचवड विधानसभेत दिसेल व लवकरच तो जाहीर केला जाईल. राजकीय धुमाळीमध्ये प्रत्येकाला ज्याची त्याची मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीनं आम्ही देखील या शहरामध्ये गेल्या 15, 20, 25 वर्षात, म्हणजे मी तुम्हाला सहज मुद्दाम जाणीव करून देतो, माहिती आहे तुम्हाला लोकांना पण, की मी असेल, मोरेश्वर भाऊ असतील, मयूर कलाटे असतील, विनोद असतील, अजून आमचे काही लोक आज नेमकी ब्लू लाईनची कारवाई चालू असल्यामुळे आमचे 2-4 नगरसेवक तिथं अडकले गेले. तुम्हाला तेही या ठिकाणी दिसले असते. काही लोक आयुक्तांकडे गेलेली आहेत. आम्हा लोकांची या एकंदरीत परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लोक बघतात, अनुभवतात, आम्हा लोकांची भूमिका आम्ही तुमच्या समोर स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी आलो. प्रत्येकाला वेगवेगळं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि जो तो त्याच्या पद्धतीने करत असतो. आम्ही सुद्धा आमच्या परीनं म्हणण्यापेक्षा आमच्या ज्या भूमिका आहेत त्या ठाम आणि ठोस पद्धतीनं उद्याच्या काळात तुमच्यासमोर असाव्यात, शहरासमोर असाव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. मुळातच चिंचवड, आम्ही फक्त चिंचवड मतदारसंघाबाबत बोलू. चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही जे उपस्थित लोक आहोत, आमच्या वतीनं या परिसरामध्ये, या शहरामध्ये जी काही विकास कामं दिसतात त्याच्यामध्ये आम्ही लोक आहोतच. हे असताना राजकीय परिस्थितीसुद्धा आम्ही मागे पडू नये कुठेही. कशासाठी? प्रत्येकाला जर हक्क असेल तर आपण सुद्धा आपलं अस्तित्व जे आहे, आता काही लोक सांगतात हे हा मतदारसंघ आमचा, हा तुमचा, आमचा तुमचा काही नसतं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2009ला जेव्हा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासनं मग ती निर्मिती कशी झाली या प्रक्रियेत सुद्धा आम्ही लोक होतो. कसा तो मतदारसंघ तयार केला, त्याची आखणी कशी झाली, त्याला सूचना हरकती त्या तयार करण्यापासून 2005 पासनं आम्ही लोक त्या यंत्रणेत आहोत. त्यामुळं साहजिकच त्याच्यावर असलेलं प्रेम, त्या शहरावर असलेलं प्रेम आमच्यासारख्यांना असणं काय आपसुकच आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा या चिंचवड मतदारसंघावर आमच्या वतीनं एक चांगला उमेदवार उद्याच्या काळात आम्ही देणार आणि या चिंचवड मतदारसंघाला जी आजपर्यंतची काही चांगली कारकीर्द लाभलेली आहे ती कारकीर्द अजून चांगली चमकवण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू. वेळ प्रसंगी या ठिकाणी आलं तर कदाचित आम्ही लोक नौखा चेहरा देत असताना, या शहराला नवी दिशा देण्याचा देखील प्रयत्न करत असताना तुम्हा लोकांना एक चांगल्या पद्धतीनं असलेला उमेदवार आणि शेवटी काही लोक 2-4-5 वर्ष झाली राजकारणात, त्यांना सुद्धा आता त्यांच्या विचारसरणीप्रमाणे किंवा त्यांच्या पक्षाच्या कदाचित सपोर्टमुळे असेल, त्यांनाही वाटत असेल की आम्ही आता विधानसभेसाठी इच्छुक राहू शकतो. अशी लोकसुद्धा इच्छुक राहिलेली आहेत. आम्ही लोक तर अनुभवी आहोत. आम्ही लोक अनुभवी असल्यामुळे या शहराच्या जडणघडणीत जो ब्लॅक अँड व्हाईट डेजपासून, अगदी म्हणजे मुद्दाम उदाहरण द्यायचं झालं तर मोरेश्वर भाऊ तर 90 पासून शहरात, पूर्वी रामकृष्ण मोरे सर असतानापासून काम करतात. मयूर कलाटेंचे आई वडील सगळ्यांना आठवत असेल, सरपंच, उपसरपंच, शिक्षण मंडळाचे सभापती, 30-40 वर्ष ही लोक आहेत. नडे फॅमिली, आम्ही आता इथं बसलोय म्हणून आम्ही सांगतो. मी स्वतः गेली 20-25 वर्ष महापालिकेत एकाच पक्षाचे आम्ही लोक म्हणून काम करतो आहोत. त्यामुळे येती विधानसभा ही तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं चिंचवड विधानसभेला अतिशय चांगला आणि सक्षम पर्याय असलेला एक आमचा ग्रुप दिसेल याचं म्हणणं सांगण्यासाठी आणि त्यासाठी ही जागा आम्हाला मिळावी, ही राष्ट्रवादीची जागा गेली अनेक वर्ष आहे. या जागेवरचा आमचा हक्क सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलो आहे आणि त्याच्याच माध्यमातून उद्याची काही दिशा ठरवण्याची जर वेळ आली तर ती दिशासुद्धा ठरवून आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतो. परंतु आज आमची भूमिका आमची अशी आहे की तुम्हाला या निमित्तानं आम्ही ही जागा जशी
पूर्वी पण मागणी झालेली आहे, परंतु ही जागा आमची आहे आणि यावेळी पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. राजकीय परिस्थितीमध्ये जर आणि तरला सुद्धा महत्त्व असतं, कारण गतकाळातली निवडणूक जर पाहिली, पोटनिवडणूक जी झाली लक्ष्मणभाऊ जगताप गेल्यानंतर, त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही फार फरक आहे. विधानसभा झाल्या त्यावेळेस हे सगळे जे नेते मांडीला मांडी लावून आज बसलेले आहेत, हे सगळे एकमेकांचे विरोधक होते. मराठा आंदोलन इतकं तीव्र नव्हतं. आत्ताच्या घटना ज्या बदलापूर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची विटंबना असेल, ह्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या. त्यामुळे आजची परिस्थिती, आजची राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी आहे. त्यामुळं आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट करण्यासाठी आणि चिंचवडला एक चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी आलो. जेव्हा जॉईंट व्हेंचर भाजप राष्ट्रवादीचं शिवसेनेचं झालं, त्या व्हेंचरमध्ये या गोष्टी पूर्वी ठरल्याच नव्हत्या ना. त्यांनी फक्त मोगम आज सत्तेत यायचं आहे म्हणून ती अचानक घडलेली गोष्ट होती. त्याच्यानंतर मग कुठला मतदारसंघ कोणाला सोडायचा, कुठल्या मतदारसंघामध्ये कुणी सामोरं जायचं, या गोष्टी ठरल्या. शेवटी नेत्याचं प्राबल्य पण असतं. आज रोजी ग्राउंडवरचा आणि जास्तीत जास्त पब्लिकला हँडल करणारा नेता म्हणून अजितदादा पवारांकडे सुद्धा आज सुद्धा त्याच नजरेने बघितलं जातं. परंतु मास लीडर हा कदाचित काही लोकांना नको असेल वरती सुद्धा, म्हणून कुठं ना कुठेतरी तुम्ही आज आम्ही बऱ्याचशा माध्यमांवर मी पाहतो ना की अजितदादांची कुठेतरी यांची कामं अडवली जातात का. आम्हाला सुद्धा ते वाटतं ना, जर अडवली जात असतील तर आम्ही आमची भूमिका त्यांच्या बाजूने सक्षम आणि खंबीरपणानं मांडली पाहिजे. नांदेड शहर व जिल्ह्यात 3 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे सखल भागातील शेतकरी व कष्टकरी कामगार यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त जनतेला नुकसान भरपाई मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण घुले यांच्या नेतृत्वात आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला आहे. मी प्रवीण जयवंताबाई मारुती घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा शहर सरचिटणीस या पदावर काम करतो. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होऊन गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं अतोनात हाल झाले. राज्य शासनानं माननीय अजितदादा पवार यांनी व राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री साहेब अनिल पाटील साहेब यांनी शासन आदेश देऊन सुद्धा जिल्हाधिकारी साहेब काही लोकांचे सर्वे करत नाहीत. का करत नाहीत, कोणाच्या सांगण्यावरून करत नाहीत. जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यांच्या आदेशांचं ऐकून त्यांच्या कोणी जर असेल ते सांगणारा त्याचं त्याने नाव जाहीर करावं आणि गोरगरीब नांदेडसह नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झालं त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयाची मदत मी आदरणीय अजितदादा पवार यांना विनंती करतो की दादा, अतिशय गंभीर परिस्थिती नांदेडमध्ये आहे. या सर्वच लोकांना सरसकट सर्वे झाला पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून दादा, मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक पदाधिकारी, आपला कार्यकर्ता, मी आपल्याला विनंती करतो दादा, या लोकांना गंभीर यांच्या प्रश्नावर विचार करून दादा आपण यांना न्याय मिळवून द्यावा. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, नांदेड शहराच्या वतीने दादा मी आपल्याला विनंती करतो. मी गौतम पुंडलिक भद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडी शहर जिल्हा अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हे मोर्चा काढण्यात आलेला आहे. गोरगरीब कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या अतिवृष्टी भागातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून सुद्धा सरसकट सर्वे झाला नाही. ते कोणाच्याच सांगण्यावरून झाला नाही. हे आम्हाला हे विचारण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा घेऊन आलेलो आहोत.
कारण ह्या शहरामध्ये प्रत्येक झोपडपट्टी एरियामध्ये आजपर्यंत सर्वे झाला नाही. का झाला नाही याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. प्रत्येक घरामध्ये आज खायला अन्न नाही, पूर्ण वाहून गेलेला आहे. पूर्ण संसार हा रस्त्यावर आलेला आहे. गोर गरीब लोक जमीन नगर असो, नारायण नगर असो, लक्ष्मी नगर असो, श्रावस्ती नगर असो, महाटेकडी असो, असे शहरामध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आणि घरामध्ये पाणी शिरून सुद्धा याने सर्वे करत नाहीत आणि मोबदला देत नाहीत. का साठी देत नाहीत हे आम्ही जॉब विचारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही आलेलो आहोत. परवीन घुले साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो संख्येने माझ्या माता भगिनीने आणि सर्व कष्ट करणारे गोर गरीब मजूर सुद्धा आलेले आहेत. त्याचा संसार आज लागत नाही. याचा जाब या कलेक्टर साहेबांनी दिला पाहिजे आणि जिल्हा प्रशासन ताबडतोब त्याला आदेश दिला पाहिजे आणि सर्वे करून त्याचे मोबदला मिळाला पाहिजे. जय राष्ट्रवादी, जय कांग्रेस. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध. निरोगी रहे, स्वस्थ रहे. श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें. बिंदू नियमावली गोंधळ उघडकीस आल्यामुळे येणाऱ्या सर्व जागांमध्ये आरक्षणाच्या टक्केवारीनुसार लवकरात लवकर जागा देण्यात याव्यात. एक परीक्षा, एक बिंदू, एक पद प्रचलित पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. यावर इतर अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मी प्राध्यापक देविदास शिंगळे, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय प्रमुख तथा महाराष्ट्र मुक्ती मोर्चा कार्याध्यक्ष, आज दिनांक 27/9/2024 रोजी आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निदर्शने आयोजित केलेली आहेत. या निदर्शने करण्यामागे अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निदर्शने करून मांडणार आहोत. त्या मागण्या अशा आहेत की शिक्षक भरती 10% राखीव जागा, रिक्त अपात्र गैरहजर पदासह खाजगी संस्थांची नवीन जाहिरात ही 55 ते 60% निकाल लागल्याशिवाय देण्यात येऊ नये. बिंदू नामावली गोंधळ उघडकीस आल्यामुळे येणाऱ्या सर्व जागांमध्ये आरक्षणाच्या टक्केवारीच्या नुसार लवकरात लवकर जागा देण्यात याव्यात. एक परीक्षा, एक बिंदू, एक पत्र प्रचलित पद्धतीचा अवलंब करण्याबाबत आणि त्याचबरोबर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाचे थकीत कर्ज हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या धर्तीवर माफ करण्यात यावे. त्याच पद्धतीनं
जे खाजगी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कंत्राटीकरणाचा व खाजगीकरणाचा लावलेला सपाटा हा देशाच्या संविधानाला बाधक आहे, असंविधानिक आहे। यामुळे या विशेष मागण्या आम्ही आज मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो आहोत। या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। या मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही राज्यभर व देशभर आंदोलन छेडण्यात येईल। संतोष किशनराव शिंदे आहे, मी महाराष्ट्र मुक्ती मोर्चाचा राज्य प्रवक्ता आहे। या निमित्त मी महाराष्ट्र मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जे काही आम्ही एक दिवसीय निदर्शने करत आहोत, याचं कारण असं आहे की राज्य सरकारने, राज्य शासनाने जे काही कंत्राटी धोरणाचा अवलंब केलेला आहे, मग शिक्षक भरतीत असेल, विविध शासकीय सेवेच्या भरतीमध्ये असेल, तर हे धोरण कुठंतरी चुकीचं आहे। या धोरणामुळे देशातील जे काही बेरोजगार आहेत, जे काही सरकारी नोकरीमध्ये पात्र जे कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या संविधानिक हक्क अधिकाराची अंमलबजावणी या माध्यमातून होणार नाही आणि हे कंत्राटी धोरण हे घातक आहे, हे हिताचं नाही। आणि म्हणून आम्ही या कंत्राटी धोरणाचा, या शासनाने निर्माण केलेल्या, तयार केलेल्या कंत्राटी धोरणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत, या धोरणाला विरोध करत आहोत। त्याचबरोबर या राज्यामध्ये, या देशामध्ये वाढती जी बेरोजगारी आहे, जी महागाई आहे, त्यांचा सुद्धा आम्ही कडाडून विरोध करत आहोत। शासनाने जे काही चुकीचे धोरण अवलंबलेले आहेत, त्या धोरणाच्या विरोधात आमचा या ठिकाणी निदर्शने आहेत, लढा आहेत। राज्य शासनाने जे काही लाडकी बहीण योजना आणलेली आहे, मला यांना सांगायचं आहे सरकारला की आपण या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये महिन्याला देण्याऐवजी त्यांना जर आपण नोकऱ्या दिल्या, त्यांना जर किमान वेतन कायद्याअंतर्गत वेतन दिलं, तर मला वाटते त्या महिलांचे संविधानिक हक्क अधिकाराची अंमलबजावणी होईल आणि कुठेतरी सामाजिक न्याय प्रस्थापित होईल। छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती नियोजित यांच्या वतीने 351वा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा शाक्यपंथी राज्याभिषेक सोहळा दादर येथील आंबेडकर भवन येथे संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे सभा अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते, तर प्रमुख पाहुणे उत्तम बापू कामठे पुणे, जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड होते, युवा व्याख्याते रोशन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन साहित्यिक आनंद मस्के यांनी केले। जून 1624 रोजी 350वा राज्याभिषेक म्हणून साजरा झाला आणि 6 जून 1624 रोजी 2024 रोजी दुसरा राज्याभिषेक साजरा झाला। म्हणजे शिवाजी महाराजांचा यावर्षी 2 वेळा राज्याभिषेक झालेला आहे। मग शिवाजी महाराजांचा 2 वेळा 6 जूनचा राज्याभिषेक किती प्रमाणित तारखेप्रमाणे होतो, तर मग शिवाजी महाराजांचा 24 सप्टेंबर 1674चा राज्याभिषेक भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आपण का साजरा करत नाही? तो साजरा झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने ही समिती आमच्या सीमाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आणि याला लगेच आम्ही प्रस्ताव मान्य टाकल्यानंतर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी याचं सभाध्यक्ष स्थान स्वीकारायचं मान्य केलं आणि हा विषय सर्वांच्या समोर गेला पाहिजे। शाक्तपंथ म्हणजे काय आहे? शाक्तपंथ राज्याभिषेक सुरू करणं म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलं 2 पुढे जाऊन संभाजी राजांनी जी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये परिवर्तित केलेले, ही शृंखला आपल्या समोर मांडण्यासाठी पुढचे वक्ते आदरणीय प्रबुद्ध साठे यांना मी विनंती करतो, आपण हा विषय फार शांततेने ऐकायचा आहे, गांभीर्याने ऐकायचा आहे, कारण इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता चळवळीचा कार्यकर्ता आहे। इथून आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे, म्हणून ह्या कार्यक्रमाचं गांभीर्य समजून घ्या, वक्त्यांना आपण चांगल्या प्रकारे साथ द्या, एवढीच मी विनंती करतो। आणि पुढील वक्ते आदरणीय प्रबुद्ध साठे यांना 9ला 10 मिनिटं कमी आहे आणि चांगलं चाललं असताना मी हस्तक्षेप केला आणि माझ्या आयुष्यातील 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज पहिल्यांदाच श्रोता म्हणून ऐकण्याची संधी मिळाली। खरं तर इथली वैदिक हिंदुत्वाची आड दडल्याने वैदिक अधर्माची संस्कृती मी धर्म म्हणत, वैदिक हा धर्म नाही, अधर्म आहे आणि वैदिकाची अधर्माची संस्कृती मातीत
शिवाजी महाराजांनी दुसरा शाक्यपंथी राज्याभिषेक साजरा केला. आणि म्हणून उंच होतील माना, ताठ होतील नजरा, उंच होतील माना, ताठ होतील नजरा, बहुजनांच्या राजा शिवराया तुला मानाचा मुद्रा, तुम्हा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाचा सोहळा या ऐतिहासिक नगरीमध्ये, ऐतिहासिक ठिकाणी आंबेडकर भवनमध्ये साजरा होत असताना, आणि तोही महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या साक्षीने साजरा होत आहे. आणि म्हणून या शिवपीठावरील, या विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, ज्यांची कामानिमित्त ज्यांना जावं लागलं ते रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, माझ्या बरोबर ज्याने आपले, मी परिवर्तनवादी किती आहे भाषणाचा ना, परिवर्तनाचा विषय हा भाषणाचा विषय नाही, तो आचरणाचा विषय आहे. ते आचरणशील असणारे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शिवश्री उत्तम बाबू कापटे साहेब, संतोष कराळे, तेजश्री पवार, कापटे ताई, आणि माझ्या बरोबर अतिशय सुंदर असं माहोल बनवला, अक्षरशः परिवर्तनाचा जल्लोष बनवला असला माझ्या अगोदरचे वक्ते आदरणीय ऍडव्होकेट रोशन पाटील, या संयोजन समितीचे अध्यक्षा सीमाताई पाटील, मी संयोजकांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आहे. कार्यक्रम कोणता आहे? बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्यपंथी राज्याभिषेक. आणि संयोजन समितीचे अध्यक्ष कोण आहे? महिला. याचं नाव आहे शाक्यपंथीय, हा स्त्री सत्ताच मानणारी पंथ होता. लक्षात, शाक्यपंथीय स्त्रियांना सन्मान आणि प्रतिष्ठा आणि समानता देणारा पंथ होता. शाक्यपंथ हा मातृसत्ताक पंथ होता. म्हणून संयोजन समितीनं बहुमत नसताना महिलांचा सीमाताई पाटीलला अध्यक्षपद दिलं. मी संयोजकाचा आभार मानतो. त्या संविधानाचा मी जयघोष करतो, ज्या संविधानाच्या अनुषंगाने भारतभर प्रबोधन चालू आहे. पण त्या संविधानाच्या, त्या संसदेमध्ये चितड्या केल्या जातात. पण आमचे नेते काय म्हणतात? जर संविधानाला हात लावला तर हात छाटून टाकून. आज त्यांना प्रश्न आहे, किती हात छाटले? आज 351 आपला शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय. माझ्या मायबाबांनो, त्या राज्याभिषेकाकडे पाहताना आम्ही मराठा म्हणून पाहू नये, बौद्ध म्हणून पाहू नये, हिंदू म्हणून पाहू नये, जैन म्हणून पाहू नये, ब्राह्मण म्हणून पाहू नये, किंबहुना मुसलमान म्हणून पाहू नये, पारसी म्हणून पाहू नये, लिंगायत म्हणून पाहू नये. तर हा राज्याभिषेक सोहळा तथागत गौतम बुद्धाच्या विचारांचा सोहळा आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा जर सोहळा आहे, तर या ठिकाणी कावटे साहेब मराठा समाजाचे आहेत, मी आगरी समाजाचा मुलगा आहे, ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे ते आमचे बौद्ध समाजाचे बांधव आहेत. मी जाणीवपूर्वक या ठिकाणी घोषित करतोय की समाजामध्ये ब्राह्मणवादी व्यवस्था कोणता प्रयत्न करतो? फक्त 2 मिनिटांसाठी चहा वाटण्याचा कार्यक्रम मध्ये करा. फक्त 2, चौगले साहेब, फक्त 2 मिनिटांसाठी. कारण अलिबाग मधून आम्ही आलोय, तर यासाठी आलोय की आपल्या समाजाचं प्रबोधन व्हावं. जे मला जाणतात त्यांना कल्पना आहे, मी 9वीच्या वर्गापासून प्रबोधन करतो. हे 851 भाषण माझं चालू आहे या ठिकाणी. मला अभिमान आणि युट्यूबवरती सर्व भाषा अवेलेबल आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.